नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मंचुरियन बनवणार आहे. तर यासाठी भाज्या घेतलेल्या आहेत. काही भाज्या कट करायच्यात आणि काही भाज्या खिसून घ्यायच्यात. तर कोबी खिसून घेतलेली आहे, गाजर खिसूनच घेतलेला आहे, शिमला मिरची कट केलेली आहे बारीक, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, लाल तिखट टाकायचे, तर कांद्याची पात आणि थोडासा कांदा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचे, तर सोया सॉस टाकलेला आहे. तर आता सर्व मिक्स करून घ्यायचे. तर मिठामुळं थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. त्याच्यामध्येच आपल्याला पीठ टाकायचे, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. तर पाणी अजिबात वापरायचं नाही. तर जेवढं लागणार आहे तेवढं आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचे. तर कॉर्नफ्लॉवर थोडंसं कमी टाकायचं आणि मैदा टाकायचं. तर बघू शकता आता एकदम छान असं मिश्रण झालेलं आहे. तर मी आता याचे बॉल बनवून घेणार आहे मंचुरियनचे. तर थोडंसं मध्यम आकाराचे बॉल बनवून घ्यायचे, जास्त मोठे पण नाही आणि लहान पण नाही. अशा पद्धतीने सर्व बॉल तयार केलेले आहेत मी. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे सर्वच. तर 2 बॅचेसमध्ये मी तळून घेणार आहे. तर लगेचच आपल्याला पलटायचे नाहीत, खालचा भाग एकदम छान असा तळल्यावरच पलटून घ्यायचे. तर आता मंचुरियन तळलेले आहेत. तर आता राहिलेले मंचुरियन तळून घेणार आहे. तर थोडंसं तेल टाकायचे ग्रेव्हीसाठी. थोडासा कांदा घेतलेला आहे तळण्यासाठी. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्येच. तर आता तळत आल्यावर याच्यामध्ये थोडंसं कांद्याची पात आणि शिमला मिरची टाकली तरी चालते. तर आता चांगलं परतून घ्यायचं याला. तर सोया सॉस टाकायचा 1 चमचा मोठा. 1 मोठा चमचा रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि टोमॅटो सॉस टाकायचा 2 चमचे मोठे. तर आता मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे 2 चमचे मिक्स करून पाण्यामध्ये. जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता ह्याच्यामध्ये. तर आता मंचुरियन याच्यामध्ये टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि थोडं गॅस बंद केलेला आहे मी. बघू शकता मिक्स झालेलं आहे, छान असे मंचुरियन तयार झालेले आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.